सर्वांना. तर आज काही पाऊस नाही आहे म्हणून जरा टेरेसवरती आलेलो आहे फिरायला. आणि ते बघा टेरेसवरती आम्ही झाडे लावलेली आहेत. तर आजपर्यंत कोणी कोणी बघितलं असेल, कोणी कोणी बघितलं नसेल असं एक मी झाड तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या झाडाचं नाव ओव्याचं झाड. ओव्याचं झाड कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मी आता तुम्हाला दाखवणारच आहे ओव्याचं झाड कसं असतं ते. तर ते झाड आम्ही इथं लावलेलं आहे टेरेसवरती, एका कुंडीमध्ये लावलेलं आहे. तर मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे. मस्त अशी हवा सुटलेली आहे, छान. चला म्हटलं जरा हवेला जाऊन येऊया म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. तर हे बघा, ही झाडं अशी आहेत, दिसत असतील तुम्हाला. हे बघा अशी मस्त अशी झाडे लावलेली आहेत टेरेसवरती. हे बघा, भेंडी, नंतर तुळस आहे, मिरचीचं झाड आहे. सगळी झाडे अशी लावलेली आहेत टेरेस. हे बघा इथे फुलांचे झाड आहेत. तुळस बघा किती छान आलेली आहे, मस्त हिरवीगार अशी आलेली आहे. हे भेंडी वगैरे आहेत, भेंडीची झाडे लावलेली आहेत. हे बघू शकता, हे बघा भेंडी वगैरे आहेत. हे बघा याला भेंड्या येत आहेत आता, छोट्या छोट्या भेंड्या आलेल्या आहेत. सकाळीच नेल्या मी कापून, ह्याच्या आलेल्या होत्या. मस्त अशा भेंड्या आलेल्या आहेत. हे बघा पुदिना, हा पुदिना आहे हिरवागार, मस्त असा सुगंध तरी एवढा छान येतोय ना त्याचा, मस्त सुगंध येत आहे. हा पुदिना आहे. आणि ही आपली हिरवी मिरची, हे मिरचीचं झाड आहे, हिरव्या मिरचीचं. किती मस्त आहे बघा, हिरवगार आहे, मस्त दिसत आहे सगळं. हे बघा भेंडी, नुसता हात फिरवला तरी पुदिन्यावरून ना या असा मस्त सुगंध सुटलेला आहे. हे बघा तुळस, अशा हिरव्यागार आलेल्या आहेत तुळस. तर हे बघा अशी झाडे लावलेली आहेत. हे इथं वांग्याचं रोपटं लावलेलं आहे एक छोटंसं, मस्त असं. हे बघा इथं अशी फुलांची झाडे लावलेली आहेत. हे बघा कशी सुंदर दिसत आहेत बघा, कशी हवेने डुलत आहेत. वारा जसा सुटलोय तसा वाऱ्यावरती झाडे कशी डुलत आहेत बघा. हे टोमॅटोचं झाड आहे, टोमॅटो. आणि आता मी तुम्हाला महत्त्वाचं झाड लावणार आहे, ते म्हणजे ओव्याचं झाड. तर ते ओव्याचं झाड कसं असतं, कोणी कोणी पाहिले आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, कोणाकोणाला माहिती होतं. आणि मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे. तर चला बघूया आपण ओव्याचं झाड कसं असतं ते. तर हॅलो फ्रेंड्स, हे बघा ओव्याचं झाड आहे. हे मस्त असं ओव्याचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये एक हे फुलाचं झाड आलेलं आहे, हे फुलाचं झाड आलेलं आहे. जर आपण बाजूला करूया असं, म्हणजे तुम्हाला ओव्याचं झाड स्पष्ट दिसेल. हे बघा, हे आहे ना, हे ओव्याचं झाड आहे. हे असे तोडून जरी सुगंध घेतला ना, असा मस्त ओव्यासारखा वास येतो, एकदम छान. ह्याची भजी पण बनवली जातात. हे बघा, हे कोणी कोणी पाहिलेलं आहे असं झाड ओव्याचं. हे ओव्याचं झाड आहे बघा. हे बघा कसं दिसत आहे बघा, मस्त असं झाड असतं हे. याची भजी वगैरे भाजली ना खूप छान लागतात, चवीला लागतात, मस्त चव येते भज्यांना. हे पानं टाकून भजी भाजायचे असतात ओव्याचे, खूप छान लागतात भजी. मस्त असं हे ओव्याचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. तर हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला मी आत्ता दाखवलंच ओव्याचं झाड कसं असतं. आणि कोणी कोणी पाहिलं होतं आणि कोणी कोणी पाहिलेलं नाही, त्यांना हे झाड कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या ओव्याची ही पानं आहेत ना ही झाडाची, त्याचे ना भजी वगैरे भाजताना जरी त्यामध्ये टाकले ना तर भजी पण एकदम खूप छान असे चविष्ट होतात. आणि तर हे अशा प्रकारे ओव्यांचं झाड असतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय बाय.